न्याय क्रांती न्यूज, अन्यायाविरुद्ध आवाज। पिंपरी चिंचवड शहरातून ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेबाबत एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे। ज्येष्ठ नागरिकांना सन्मानाने आणि सुरक्षित वातावरणात जीवन जगता यावे यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाने कठोर पावले उचलली आहेत। ज्येष्ठ नागरिकांशी गैरवर्तन, छळ किंवा त्रास देणाऱ्या व्यक्तींवर आता पोलिसांची करडी नजर असणार आहे। शहरातील विविध भागांमध्ये काही ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना मानसिक आणि शारीरिक त्रास देण्याच्या घटना समोर आल्या आहेत। या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने तत्काळ दखल घेत कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत। घरगुती वाद असो किंवा सार्वजनिक ठिकाणी होणारे गैरवर्तन, ज्येष्ठ नागरिकांना त्रास देणाऱ्या कोणालाही आता कायद्याचा धाक दाखवला जाणार आहे। तसेच रात्री 10 नंतर निवासी परिसरात मोठ्या आवाजात बोलणे, स्पीकरचा वापर तसेच इतर ध्वनी प्रदूषणामुळे ज्येष्ठ नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता अशा प्रकारांवरही नियंत्रण आणण्यास सुरुवात करण्यात आली आहे। या निर्णयामुळे परिसरातील शांतता राखण्यास मदत होणार असल्याचं सांगितलं जात आहे। ज्येष्ठ नागरिकांशी अपमानास्पद वर्तन, धमकी किंवा त्रास देणे सहन केले जाणार नाही। कुटुंबियांकडून होणारा छळ किंवा दुर्लक्ष यावरही पोलीस कारवाई करणार। रस्ते, बाजारपेठ किंवा प्रवासादरम्यान ज्येष्ठ नागरिकांशी गैरवर्तन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होणार। रात्री 10 नंतर मोठ्या आवाजात बोलणे, स्पीकरचा वापर किंवा इतर गोंधळ केल्यास कारवाई केली जाणार। जादा भाडे मागणे किंवा उद्धट वर्तन करणाऱ्या रिक्षा चालकांवर तातडीने कारवाई केली जाईल। अशा घटनांची माहिती देण्यासाठी 112 आणि 1090 हे क्रमांक 24 तास उपलब्ध आहेत। ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान राखणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे। त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास दिल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल। रात्रीच्या वेळी होणाऱ्या ध्वनी प्रदूषणावरही नियंत्रण ठेवले जाईल। अशा घटना तात्काळ पोलिसांना कळवाव्यात। या निर्णयाचे शहरातील ज्येष्ठ नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे। रात्री उशिरा होणारा गोंधळ, मोठ्या आवाजातील संभाषण आणि स्पीकरमुळे होणारा त्रास कमी होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। तसेच ज्येष्ठ नागरिकांनी पोलीस आयुक्तांचे आभार मानत अशा कारवाईंमुळे सुरक्षित आणि शांत वातावरण निर्माण होईल असा विश्वास व्यक्त केलाय। पिंपरी चिंचवड पोलिसांच्या या ठोस भूमिकेमुळे शहरातील ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे। सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे स्पष्ट संकेत प्रशासनाने दिलेत। प्रशांत काटे, न्याय क्रांती न्यूज, पिंपरी चिंचवड, पुणे। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।